मी डॉक्टर पल्लवी निलेशपूरकर आणि मी आपल्याला आमच्या दिलदोस्ती फाउंडेशन ट्रस्ट विषयी थोडी माहिती देणार आहे। तर दिलदोस्ती फाउंडेशन ट्रस्ट याची स्थापना 2021 मध्ये झालेली आहे आणि त्यावेळेस याची स्थापना होण्यामागचं कारण म्हणजे सर्व डॉक्टर्स ज्यांनी जे संचालक आहेत त्यांनी विचार केला की आपण मुळात डॉक्टर असताना समाजासाठी काहीतरी करतो आहोतच, पण याही पेक्षा थोडं एक पाऊल पुढे जाऊन आपण अजून काय करू शकतो। तर एक सेवाभावी ट्रस्ट आपण स्थापन करावी ज्याच्यातून गरजू घटकांसाठी आपण खरोखर निस्वार्थ पद्धतीने मदत करू शकू, ह्या उद्देशाने या ट्रस्टची स्थापना झालेली आहे। तर या ट्रस्टमध्ये आपण मेनली लहान मुलं आणि यंग विमेन यांच्या सशक्तीकरणासाठी आपण प्रयत्न करत असतो। याचा सर्वात मोठा आस्पेक्ट हा हेल्थ आस्पेक्ट आहे, कारण की डॉक्टर्स यांनी ही स्थापन केलेली आहे। तर याच्यामध्ये 110 मुलांच्या ओपन हार्ट सर्जरीज ह्या पूर्णपणे निशुल्क केलेल्या आहेत आणि अजूनही ज्या मुलांना गरज होती त्यांना आपण आर्थिक मदत सर्जरीसाठी केलेली आहे। तर ही का स्थापन झाली, तर डॉक्टर निलेशपूरकर जेव्हा शिकत होते केएम मध्ये तर त्यावेळेस त्यांनी तिथे बघितलं की लहान मुलांच्या सर्जरीसाठी खूप जास्त वेटिंग पिरियड आहे। आणि का आहे, कारण की तसं अद्ययावत हॉस्पिटल आपल्या एरियामध्ये कुठेही नाही ना, तेवढी रिस्क कोणी घेण्याची विचार पण करतो, कारण की त्यासाठी खरोखर खूप स्किल्ड सर्जन हवा असतो आणि अद्ययावत सुविधा असलेलं हॉस्पिटल हवं असतं। आणि निलेशला त्या सर्व वेटिंग लिस्ट मधल्या मुलांचे त्रास हा बघून खूप वाईट वाटायचं आणि त्यांनी तेव्हाच ठरवलं होतं की लहान मुलांसाठी मी नक्कीच पुढे जाऊन काहीतरी करणार। आणि जेव्हा या ट्रस्टची स्थापना झालेली आहे त्याच्यातून त्यांना त्यांचं हे स्वप्न, त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी एक खूप छान संधी मिळालेली आहे आणि तो उद्देश ठेवूनच आपण पुढे काम करतो आहोत। तर दिलदोस्ती फाउंडेशन मध्ये आपण एक हेल्थ आस्पेक्ट तर आहेच, दुसरा आपला एज्युकेशन आस्पेक्ट सुद्धा आहे। याच्यामध्ये आपण कार्डियाक नर्सेसला अजून जास्त एज्युकेट करतो की त्यांनी व्यवस्थित पद्धतीने अजून पुढची चांगली काळजी घेऊन पेशंट चांगलं ऑपरेशन झालेला पेशंट सुखरूप व्यवस्थित घरी जावा याचं त्यांना चांगलं उत्तम शिक्षण दिलं जातं। तसंच आपण बऱ्याच ठिकाणी मोफत आरोग्य शिबिरे घेतो। आरोग्य शिबिरे का असतात, तर खूप जणांना माहीतच नसतं की अरे आपल्याला काहीतरी त्रास आहे किंवा ते घाबरतातच। तर मग जेव्हा त्यांना समजतं की अरे इथे निशुल्क दरामध्ये आपल्याला टेस्ट करून मिळत आहेत, तर त्यांची टेस्ट होते आणि समजा कोणाचं काही आहे, आजार आहे आणि तो डायग्नोज झाला तर त्याच्यावर यशस्वी आणि छान पद्धतीने उपचार करता येतो आणि आपले बरेच मोफत आरोग्य शिबिरे हे खूप छान पद्धतीने चालू असतात। आपण हॉस्पिटल्स मध्ये प्लेटलेट एजिटेटर, क्लिनिंग लिक्विड डिस्पोजेबल मशीन्स, बेबी सिटर, बेबी क्रेडल्स, हृदय शस्त्रक्रियेसाठी लागणारे स्टारफिश इन्स्ट्रुमेंट्स, अन्न वाहन ट्रॉलीज अशा गोष्टी आपण हॉस्पिटल्सला दिलेल्या आहेत दिलदोस्ती फाउंडेशन थ्रू, ज्याच्याने लहान मुलांची काळजी घेण्यासाठी अजूनही त्या हॉस्पिटलला थोडी जास्त मदत होईल आणि लहान मुलांचा स्टे हा त्यांना सुखकारक होईल। तसंच विविध क्षेत्रांमध्येही आपण अनुदान देत असतो आणि त्या घटकांना सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो। आणि आता ह्याच वर्षी 2025 साली दिलदोस्ती फाउंडेशनची स्वतःची अशी जागा आता झालेली आहे आणि स्वतःचं ऑफिस झालेलं आहे। नाशिक येथे मुंबई नाक्यावर पवार कॉम्प्लेक्स बिल्डिंग मध्ये आपली स्वतःची अशी ट्रस्टची आता जागा आहे आणि ह्या सर्व गोष्टी हळूहळू एक एक पाऊल मोजून मापून आपण पुढे करत आहोत। आता अजून याच्यात 2 गोष्टी ऍड झालेल्या आहेत, आजीचे लाडू आणि आजीच्या गोष्टी। तर आजीचे लाडू आणि आजीच्या गोष्टी या लहान मुलांसाठी आहेत। स्पेसिफिकली आजीचे लाडू आहेत अनाथ आश्रमातल्या मुलांसाठी किंवा जे घटक ज्यांना हवं तसं न्यूट्रिशन मिळत नाही, तर आपण त्यांना स्वतः खूप चांगले न्यूट्रिशियस लाडू बनवतो। लाडू का, कारण की मुलांना लाडू आवडतात, तो गोड असतो आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी टाकू शकतो ज्या पद्धतीने ते प्रोटीन आणि फॅट रिच होता। आणि जर तो एक लाडू जरी मुलांनी खाल्ला, असं त्यांनी साधारण 20 दिवस एक तसा लाडू खाल्ला, तर त्यांचं बऱ्याच न्यूट्रिशनल डिफिशियन्सी या भरून निघतात आणि ते बाळ हे सशक्त होतं आणि हीच बाळं पुढे आपल्या देशाचे आधारस्तंभ होणार आहेत। हा विचार ठेवून आपण आजीचे लाडू ही संकल्पना राबवतो। तसंच आजीच्या गोष्टी हे शहरी मुलांसाठी आहे। तर आज बघायला गेलं तर शहरी मुलांमध्ये सशक्तीकरण आहे, पैसा आहे, सर्व काही आहे, पण संस्कृतीशी जोडलेली नाळ ही थोडी कमी झालेली आहे आणि संस्कृतीशी जोडलेली नाळ ही फार महत्वाची आहे आपल्या स्वतःच्या स्ट्रॉंग
नेशन असण्यासाठी, आणि त्याच्यासाठी आपण मुलांना छोटासा एक विषय देतो, जसं की रामायण, महाभारत, कृष्ण, आणि त्याच्यावर मुलं अभ्यास करून येतात. 4 ते 5 तासांचा इथे सेशन असतो, ज्याच्यामध्ये मुलं छोटीशी परीक्षा देतात, सगळ्यांसोबत खेळतात, एनॅक्ट प्ले होतात, खूप साऱ्या गप्पा मारतात आणि खूप सारा आनंद घेऊन आणि चांगल्या मेमरीज घेऊन इथून घरी जातात, की ज्याच्याने त्यांना कुठेतरी वाटतं की अरे नाही, ही गोष्ट मी करायला हवी, आणि ती पण आनंदाने. आजीच्या गोष्टींनंतर दिलदोस्ती फाउंडेशन एक अजून खूप सुंदर उपक्रम राबवते, प्रेमाचा घास. यामध्ये आपण रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नाममात्र 1 रुपयामध्ये सकस पौष्टिक असं जेवण देतो, आणि याच्यात एक्स्ट्राचे जे लागणारे पैसे आहेत ते दिलदोस्ती फाउंडेशन देते. आता आपण हे का बरं करतो, तर बऱ्याच वेळेस रुग्ण हे खूप लांबून आलेले असतात. कधी कधी त्यांचा स्टे हा आजारपण वाढल्यामुळे वाढून जातो हॉस्पिटलमध्ये, आणि त्यांच्याकडे कधी कधी पैसेही तोडके असतात. मग अशा वेळेस रुग्णाला तर हॉस्पिटल कडून जेवण मिळत असतं, पण नातेवाईक स्वतःच्या पोटाला चिमटा काढून पैसे वाचवण्याचा विचार करतात, आणि अशा याच्यामध्ये जर बाहेरचं काही चांगलं नसलेलं सत्वहीन अन्न खाल्लं गेलं तर ते स्वतःही आजारी पडतात. हे सर्व बघून आपण यांच्यासाठी नाममात्र 1 रुपयाचं कुपन देतो, आणि खरोखर खूप चांगलं सकस जेवण त्यांना पुरवतो आहे. हे फक्त आपण त्यांना अन्न देतो असं नाहीये, तर त्यांच्या गरजेच्या वेळेस आपण त्यांना एक खूप मोठा मानसिक आधार देतो आहोत. ही संवेदनशील आणि सामाजिक चळवळ आहे, आणि त्याच्यामध्ये माणुसकीचा गहिवर आणि निस्वार्थ सेवाभाव दडलेला आहे. दिलदोस्तीचे हे सर्व उपक्रम समाजामध्ये आपुलकी, सहकार्य आणि मानवतेचा एक आदर्श निर्माण करतात. तर असे खूप साऱ्या गोष्टी दिलदोस्ती फाउंडेशन करते आहे, आणि सगळ्यात मेन एम आपल्या दिलदोस्ती फाउंडेशनचा आहे की आपल्याला नाशिकमध्ये अद्ययावत लहान मुलांसाठीच हृदय शस्त्रक्रियेसाठीच सेंटर टाकायचं आहे, आणि त्याच्यामुळे आपल्या जवळपासच्या सर्वच मुलांना मुंबईला नाही जावं लागणार, तर नाशिकमध्येच त्यांचे ऑपरेशन्स होतील आणि त्यांना आपल्याला सुविधा देता येतील. यासाठी आपल्याला शासकीय अनुदानही आपण उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत, आणि क्राऊड फंडिंगद्वारेही आपण अनुदान घेत आहोत, आणि अशा प्रकारे लोकांचे हॉस्पिटल आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या कामामध्ये नक्कीच तुम्ही सर्वांनीही जुडावे ही मी आपणास विनंती करते. धन्यवाद.